नमस्कार, मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आता आहे मी बामनोली गावाला, म्हणजे माझ्या गावी, आणि मी चाललो आहे आता उजरे आणि खडीकोळवणला. साडूवाला आहे रिक्षा घेऊन खाली. तो वरती काय आलेले नाहीत, ते लोक मला खालीच बोलवले. मी आता जातो. हे आमचं गाव असं. खाली आहेत नदीच्या पुलावर. देवरुखला गेले होते, तिथून आले तेव्हा फोन केला आहे मला, येता येतं या. इथे मित्रांनो आमची रिक्षा आलेली आहे मला पिकअप करायला. ही बघा रिक्षा. त्यांना वाटलं मी अजून घरीच आहे म्हणून आले घ्यायला मला. मग अगोदरच मी सांगत होतो मला घ्यायला आहे. ही बघ, ही कोंबडी ठेवले पाठीमागे आमची. चला 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 चला, उशीर झाला आहे. मग कशाला फोन करायचा मला, मी घरी राहिलेलो असतो ना. उतरवलं मग. हां, माणसं बघा किती किती भरवतात हे लोक. इथे आता मी हवालदार पाठवणार आहे या लोकांना पकडायला, फाईन मारायला. लय लय माणसं घेऊन फिरतात हे लोक इकडे. खाली खाली हवालदार लोक फिरत नाही म्हणून हे लोक फायदा उचलतात त्याचा. हां, चला आता आम्ही निघालो खडीकोळवन आणि ओझऱ्यामध्ये जायला. ही एवढी माणसं इथे बसलेली आहेत गाडीमध्ये, एका रिक्षातून. सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी नक्की जिथे हवालदार पाठवणार आहे, म्हणजे यांना फाईन मारायला. हां, या असे बघा ना तुम्ही, बघा तुम्ही किती जण बसतात. काय की नाही, मुंबईवरून गावाला रिक्षा आणतात, तो पैसा वसूल करतात हे लोक. हां, जेवढे 4 व्हीलरमध्ये पण बसत नसतील एवढी माणसं, तेवढी या लोकांनी बसवलेत. हे इथे कोंबडा पाठी आणि ही अशी माणसं इथे. काय बोलणार, 8 माणसं आहेत एका रिक्षामध्ये. बिचारे ते रिक्षाची पण काय हालत केली असेल याचा विचार करा तुम्ही. रस्त्याची बघा हालत पावसामध्ये. त्या आमच्याच काय सगळीकडे अशी कंडिशन असते पावसात. कोकणातले कुठलेच रस्ते मित्रांनो सुधार नसतात, कारण पाऊस सुद्धा एवढा असतो ना, किती पण रस्ते चांगले बनवा, ते खराब होणार म्हणजे होणारच. कोकणातला पाऊस म्हणजे अफाट असतो. हे आता असं उडत उडत जावं लागतं आम्हाला. हां, इथे बिना तेलाची मालिश करतात थोडी थोडी. हां, थोडी थोडी तुम्हाला रस्त्याची पण अपडेट बघा. ते मित्रांनो रस्त्याचं रुंदीकरणाचं काम चालू आहे, ते तुम्ही बघू शकता. हा रस्ता आता आमचा मोठा होणार आहे भरपूर, कारण वरून कोल्हापूर मार्गे गाड्या येतात, काही मार्लेश्वरला जाणार आहे ते इथूनच येतात. देवरुखला वगैरे नाही जात, त्यांना हा मार्ग जवळ पडतो. तुम्ही कलकदारातून खाली उतरलाच हा तुम्हाला इकडे शॉर्टकट रस्ता आहे. त्यामुळे ह्या रुंदीकरणाचं काम चालू आहे, कारण इथे 2 बस जर मोठ्या समोर आल्या तर त्या पास होत नाहीत. पहिलं ही इथे नाल्याची कामं करून ठेवलीत, मोरीची कामं चालू आहेत. पहिलं जवळपास सर्व मोरीची कामं झालेली आहेत, आता फक्त रस्ता टाकायचा तेवढा बाकी आहे. मित्रांनो, आता आम्ही आलोय भाजीच्या मळ्यामध्ये. रिक्षा आम्ही इथे थांबवले रस्त्याला. आमचे साडू आहेत, त्याने आईने लावलेल्या आहे भाज्या. साडू म्हणजे आमची बायकोची अक्का. चला भाजी बघूया आता. चला तुम्हाला पहिला भाजी दाखवतो. या इकडे आहे सर्व हळद आहे, भाजी आहे. उघडा, हा गेट आहे इथे, गावचा गेट आहे. गावचा ते लाजाळू थोडी आहे, ते अशी दिसलेली लाज आहे, त्याची पानं वेगळी असतात, ही वेगळी आहे. ही अशी नसतात मोठी मोठी. काय लाजाळू नाही, कशी मम्मी पण लगेच इकडे बघूया काय भाजी लावली ती.
काय आहे तो? कौला कौला केवढा मम्मी एवढा हा आंबट असेल ना? नाही गोड भाजी होती याची गलगली. गोड भाजी नाही खायची आम्हाला तर आम्ही तिखट माणसं आहेत. अरे थांब माझ्या मस्त चला जाऊन घे. लोक कसली भाजी काढतायत. तुम्हाला जायचं चिंचेची पाळा करतायत. चिंचे हे काय आहे? भाजी आहे काय? सगळीकडेच उगवले भाजी. काढलेलीच नाही. अच्छा इकडची तेवढी काढली वाटतं. भाजी कुठे याच्यात? काहीच नाही बा. संपवली वाटतं. झडपडली वाटतं. पाणी जास्त लागलं. मित्रांनो हळद बघा इथे लावले. ही सर्व हळद आहे. आणि तिकडे काय त्या वेळी कसल्या पारोसे वगैरे काय का? नाही नाही हे वेळी कसल्या त्या काकडी आणि काय लावले काय? ते कोणाचं आहे? हा तिकडे कोणाचं आहे ते? हा काय हा ती हळद बघितली इथे. ते कर्द वगैरे लावलंय वाटतं त्याच्यात. हा तेच होतं. मित्रांनो ते काय लावायचं बोललं की वांद्र वाट लावतात. काकड्या लावा काही लावा वांद्र काय ठेवत नाही तिकडे. सर्व ते लोक खाऊन टाकतात. हा आलो ना आतमध्ये जाऊन. हे लोक काढतायत अजून इथे भाज्या. डोंगर बघा असा आणि मधी बघा कसं मस्त वाटतं इकडे. काजू लावले इथे पण जराशी हळद लावले. काय काय बोलतात त्याला? गोजर थरंबर भाजी आहे काय ती? हा भाजी आहे ही बघा. ही पण भाजी आहे. गोजरा थरंबर. गोजर थरंबर काय काय नाव आहेत बघा ना. आम्हाला फक्त का मुंबईला लाल माठ, सफेद माठ, मुळा, चवळी एवढंच माहिती माहिती. हे गावाला येऊन काय काय भाज्या बघायला भेटतात. मित्रांनो मला या गावच्या भाज्यांची नावच नाही माहिती. कारण आमचा जन्म बिन्म सर्व मुंबईलाच गेलाय. पण मला गावाला भरपूर आवडतं मुंबईपेक्षा. असं वाटतं मुंबईला सोडून गावालाच येऊन राहावं. प्रॉब्लेम हे काय डॉक्टर नाही आहे ना. त्याचा जरा प्रॉब्लेम होतोय गावाला. आता मला कायमचं कोण बोललं गावाला राहायला तरी पण मी राहीन. रानटी सर्व रानटी जंगल सर्व काढून टाका. गवतामुलं का माहित नाही काय करपलं पानं कलमाची करपली. हा पण काजूचं ऊन जास्त लागलं त्याला. मला पाण्याचे मला काय तुम्हाला कसं काय सगळं माहिती? सुचाची भाजी. आमच्या साडू सर्व रान साफ करतात. म्हणजे कलम चांगला तयार होईल तो. कुठं आहे थरंबर? थरंबर म्हणजे हे थरंबर. अच्छा हा थरंबर. हा ती भाजी बोलतात. थरंबर हे काय मोठं झालंय. गोजरानी हे थरंबर बोलतात. हे मोठं काय ते थरंबर. ही सर्व मिक्स करून बनवणार ना? काहीतरी घ्या पिशवी. सर्व मिक्स बनवणार. छत्री खोलून जुगाड. अरे पाऊस आला तर खोलायला कशाला पाहिजे? हे असं ठेवायचं. किती किशे आहे त्याला? हे काय प्रत्येक किशामध्ये थोडी थोडी टाकली की झालं. हा त्याला गोल केलं की बंद होऊन जाणार. हा लक्षात नसलं की अशी उघडायची मग फुलं पडतील अंगावर आपल्या. ही एवढीशी ती हे शिजवल्यावर केवढीशी होईल? थरंबर. तोंडात नावं पण येत नाहीत अशा भाज्यांची नावं आहेत. माझी हळद आहे जाधव. मी लावलेली हळद आहे. हा काय सासू सुनेने वेगवेगळा केला. तिकडे पण माझी बरोबर नाही झाली. कीड लागली तिला. हा ते काय एवढी जागा होती ना इथे आम्हाला पण लावायची होती. लावायची ना.
हा एवढी तर जागा होती आमच्यासाठी पण इथे लावायची हे थोडी. माझ्या भाजी ह्याच्यात बघा फणसात काय भाजी आहे ती आता कसली भाजी ही गाडी थरंबर ना वय वय हे बघ, हे बघ, हे बघ. हाय बाई इथे हाय. हे बघ, हे हा बघ. हा हा एक हे आहे. बघ थरभर हा थरंबर तशीच तर पानं आहेत. हे बघ अटॅक हे बघ कसं. हा फणस कोणाचा मंदाचा हा बाहेर कुठे येऊ मी इकडे आले आतमध्ये. हा. आणि हे तूच पण ताई आहे बरं माणसं चालली बघा चालत. ला उडाय काकडी हा वांदराने खाल्ली असे कायच नाही दिसत आहे. करंदी तेवढी आहेत. करंदी पण मोठी झाली की ती पण नाही ठेवणार वांदळ. कायच नाही दिसत आहे बा. काय ते दोडकं पारोस तुमचं काय ते वांदराने खाल्लंय सर्व हा हे आहेत सर्व. वांदर खातात त्याच्यामुळे काय नाही कसले आहे ते दोडकं पारोस काय आहे काय बोलतात त्याला. ही काकडी दिसली का हा दिसली काकडी. हे काकडी दिसली मला. तीच काकडी ती काय समोर ढिंकी चिकरी ढिंकी. खाली वाका खाली नक्की काढायचे नक्की काढायचे. हा काढायचे ही बघा इथे काकडी लागले. अशी पण ती काढायलाच लागणार आहे नाही तर बाद जाणार आहे ती. काढायच तेच सांगितलं तुम्हाला हम्म. तर मी काकडी आता काढतो मी. एकच दिसते बा. ओ चला लपून होती म्हणून आपली नशिबाला भेटली असेल नाही तर ती पण ह्या काय बारक्या बारक्या लागल्या चला बा आलो इथे बाहेर. ही बघा काकडी एवढी भेटलेली आहे. बस नशिबात एकच होती पण एकच मिळाली. हम्म. इकडे कलम दोडका. अच्छा हे वेली सर्व खाली गेलेत हे काय? हा. तुळशी. ह्याच्यातलं लपून राहतं ना तर हा, हा, भेटते हा. जादू आम्हाला. आणि जर चला आपण जाऊया बाहेर इथून परत आता. अडकळीच्या वाटेतून जाऊया बाहेर. ए, इथं पडायवर ना. चला रे चला 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 जेवायचं नाही काय. अरे बापरे पडलो असतो रे आता. हळदीच्या बागेतून धडपडायला होतंय. आणू दोन मच्छी बिच्छी मस्तपैकी. त्याच्यामध्ये आमच्याकडेच राहणार. उतरायला लागलंय. दोघं जावं जरा मी थांबवतो गाडी इथं. थोडं थांबवायची गरज आहे. जावा 2 मिनिटांनी येतो मी. मित्रांनो आता आम्ही चाललोय चालत. इथे थोडासा चढण आहे आणि गाडीवरती आता जाणार नाही. अरे छत्री नाही आणली. अरे छत्र्या आणायच्या. अरे बापरे छत्र्या नाही आणल्या. छत्र्या काढून घ्यायच्या. भागो 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 भागो. दमलो रे बाबा. अरे मग मी अजून 5 धावीन माहितीये काय. अरे चपल्या निघतायत माझ्या. चपल्या निघतायत. चला चला गाडी आली लवकर लवकर. दमलो रे बाबा. यस मी गड जिंकला. मी गड जिंकला. हा
दमायला झालं रे बाबा, वय वाढत चाललंय म्हणून दम भरतोय. चलो चलो बाय, चलो चलो. मी मोबाईल भिजवतो. वॉटरप्रूफ आहे या. हा तेवढा चालतो. एवढं तर पाणी हवंय, त्याला ताण लागते. जमलो. आमच्यापेक्षा पुढे धावत आले. मग वय झालं म्हणून काय आलं, थांबायच काय धावू नाही शकत. असं पण पाठी लागलं की आपण चढायला धावू नाही शकत. पाठी जर कोण लागलं ना तर नाही बाबा, त्याला बोलू तू खाऊन टाक बाबा, खायचं थर्माकोल ते ठेवायचं, त्याच्यावर झोपायचं, आपोआप इथं उजऱ्याचा होळीचा माळ. आपणच येणार, बघूया आपण ते नंतर. आणि तो हायस्ट इकडे आपलं बरं आहे, कधी वडापाव खायचा मूड झाला तर वडापाव खायला यायला, आम्हालाच नाही काय. हा उघडलंय, मस्त वास आला. वडापाव 2 आणा आणि खावा. हा वडापावनी पोट भरणार आहे. आणि 30 रुपये माझ्या नवऱ्याला देऊ शकतो. आपापला नाही बघा ना. हा आमच्या सासरवाडीचा रस्ता. गडगड 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 गडगड. इकडं पण कुठं बसेल, कुठं पुढं बघा वाळा इथे. हे आलं आमच्या बाटी लावली माहेरचं घर. पहिलं पण सांगते ते कौशिकाचे बी कुत्रे पुढं नाही घेता पावल्या घालतात. चला 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 चला, गळायला गळायला पाणी. अरे भिजलो रे भिजलो. हे आमच्या सासरवाडीचं घर. भिजलो रे. आणि घरामध्ये अंधार पडलेला आहे, इकडे काही दिसत नाही. इकडे कोणतरी झोपलेत, बसलेत बाई इकडे, कोण दिसतच नाही चेहरे. गणपती बाप्पा बसले इकडे. गणपती बाप्पा मोरया. आता बघा लाईट लावले, सर्व दिसत आहेत. आमचे सासूबाई बसले इथे. हा कौशिक बसलाय मोबाईलवर इथे. आणि हे फळ. हे असं आमच्या सासरवाडीचं घर. मित्रांनो आता आलो मी साडवांच्या घरी. या चहा दिले मित्रांनो, चहा पियाला या. त्यांचा गणपती दाखवतो मी. हा असा त्यांचा गणपती आहे. मित्रांनो इथे आरतीला मुलं आलीत, आता बघूया आरती करतात. हे ढोलकीवाले दादा बसले तिथे ढोलकी घेऊन. ही टालवाली बाय आहे, ही एक टालवाली बाय आहे वाटतं. हा एक टालवाला इथे उभा आहे. हा हा एवढीच पोरं आहे तिथे. नवरा बाई बाहेर दिसतंय, सर्व दिसत आहेत. बरोबर आहे ना. हा एकदम ओके मध्ये. फ्लॅश मारू काय. हा फ्लॅश बरोबर या ना तुम्ही. कापूस पेट. गणपती बाप्पा मंगळ मूर्ती.
बाप्पा मोरया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपदेशू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेश्वरा, जय रघुवीर समर्थ. मित्रांनो जेवायला घेतले. आता जेवणामध्ये माझ्या आहे ते आलू वडी आहे, भाकरी आहे, भात आहे, डाळ घेतली आणि आहेत मिरच्या. आणि लोक पण इथे बसले सर्व जेवायला. चला तर मित्रांनो या जेवायला. आता आपण घेतो जेवण. चला मित्रांनो आलो आहे आता झोपायला यांच्या माळ्यावरती. त्यांच्या माळ्यावर अडचण बघा काय करून ठेवली आहे लोकांनी. सर्व पसारा करून ठेवलेला आहे. आता वाजून गेलेत 11 वाजून गेलेत रात्रीचे. मला काही जागरण वगैरे आता जमत नाही. आता झोपूया. तर मित्रांनो माझा व्हिडिओ आता इथे संपवतो. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.